नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पिरॅमिड अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सरनामा या टॉपिकवर चर्चा करूयात, कारण तो भारतीय राज्यघटनेचा अतिशय महत्त्वाचा टॉपिक मानला जातो। कारण सरनामा म्हणजे एकंदरीत भारतीय राज्यघटनेची थोडक्यात ओळख आहे असं म्हटलं तरी चालेल। सरनामा ज्याला आपण प्रास्ताविका म्हणतो त्यालाच आपण प्रिॲम्बल असं सुद्धा म्हणतो। आपण सरनामा, प्रास्ताविका याला एकंदरीत बघण्याचा प्रयत्न करू। पहा, भारताचे संविधान ज्याला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू की सर्वप्रथम भारताच्या संविधानामध्ये सुरुवात जी आहे ती भारतीय जनतेकडून झालेली आहे की जसे आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय आणि स्वातंत्र्य कसलं तर विचार, अभिव्यक्ती व उपासना यांचं स्वातंत्र्य आणि दर्जाची आणि संधीची समानता या सर्व गोष्टी भारतीय राज्यघटनेतून भारतीय जनतेला मिळणार आहेत आणि निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा म्हणजे ती फंडामेंटल राईट्स मधून आपल्याला दिसेल व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेमध्ये आज दिनांक 26 नोव्हेंबर ही तारीख अतिशय महत्त्वाची आहे। 26 नोव्हेंबर 1949, कारण या दिवशी आपल्या संविधान आपल्याला दिल्या गेलं आणि हे संविधान 26 जानेवारी 1950 पासनं त्याचं इम्प्लिमेंटेशन चालू झालं। जो दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो तो म्हणजेच आपल्या घटनेची सुरुवात, ज्याला तेव्हापासून भारतीय राज्यघटना आपल्या देशामध्ये लागू झाली तो हा दिवस असतो। त्यानंतर आपण नेक्स्ट बघूयात आता त्या भारतीय राज्यघटनेच्या प्रिॲम्बल मधलं पहिलं तत्व, ते म्हणजे सार्वभौम। आणि लक्षात ठेवण्याचं एक महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्याला आयोग हा जो शब्दांचा क्रम आहे हा क्रमाने विचारतो, तर सर्वप्रथम आपला जो शब्द आहे तो येईल आपला सार्वभौम, हा पहिला येईल। तर सार्वभौमवर आपण बघूयात की कोणताही बाह्य शक्तीचा प्रभाव आपल्यावर नाही। म्हणजे जसं 1947च्या आधी आपण जसं ब्रिटिशांच्या ताब्यात आपला देश होता, पण 15 ऑगस्ट 1926 जानेवारीला भारताला स्वतंत्र मिळालं ते ब्रिटन थ्रू, आणि त्यानंतर भारत कुणाच्याही अंडरमध्ये राहिलेला नाही। दुसरी गोष्ट, स्वतंत्र असणे आणि परकीय सत्तेचं अधिपत्य नसणे म्हणजे सार्वभौमत्व। तिसरी गोष्ट की भारत हा जरी राष्ट्रकुल आणि युनोचा, राष्ट्रकुल हे ब्रिटिश कंट्रीनी ज्या ज्या देशांवर आपलं आधिपत्य स्थापित केलं त्या त्या राष्ट्रांचा तो एक समूह आहे राष्ट्रकुल, आणि भारत सुद्धा राष्ट्रकुल कॉमनवेल्थ ज्याला म्हणतात त्याचा भारत मेंबर आहे। पण मेंबर आहे याचा अर्थ भारताने स्वतःचं सार्वभौमत्व गमावलं नाही असा होत नाही। म्हणजे असा नव्हे की भारत आता सार्वभौम राहिलेला नाही। मुळात राष्ट्रकुलचं मेंबरशिप भारतानं स्वतः स्वमर्जीने घेतलेलं आहे। इवन भारताने युनोचं पण मेंबरशिप जे आहे ते स्वतःच्या मर्जीने घेतलेलं आहे। म्हणजे भारत हा राष्ट्रकुल आणि संयुक्त राष्ट्र या दोघांचाही मेंबर आहे। त्यामुळे भारत हा सार्वभौम आहे। आणि दुसरी गोष्ट, सार्वभौम याचा अर्थ असा सुद्धा होतो, पहा, की सार्वभौम राष्ट्र जे असतं ते
इतर जो प्रदेश असतो, म्हणजे सपोज आपल्याला समजा चायनाने आपल्या एखाद्या प्रांतावर अतिक्रम म्हणजे तो त्यांनी मिळवला, तर तो भाग ते मिळवू शकतात, म्हणजे चायना सुद्धा सार्वभौम आहे. आणि आपल्याला पण तोच रूल लागू आहे की सार्वभौम म्हणजे आपण इतरांच्या भूमीवर सुद्धा तो भाग आपल्या अंडरमध्ये घेऊन तिथे राज्य गाजवू शकतो, म्हणजे सार्वभौम असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूयात आपण दुसरा आपल्या प्रियांबलमध्ये महत्त्वाचा जे प्रिन्सिपल आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनमधलं, की ज्याला खूप महत्त्व आहे, ते म्हणजे समाजवादी. आता समाजवादी म्हणजे काय, ज्याला सोशलिस्ट इंग्लिशमध्ये म्हणतात, तर समाजवाद म्हणजे ज्या राष्ट्रामध्ये उत्पन्नाची बहुसंख्य जी साधनं असतात ती समाजाच्या मालकीची असतात, त्याला म्हणतात सोशलिस्ट किंवा समाजवादी. आणि मुळातच समाजवादी हे तत्व आपल्या भारताचे जे पहिले पंतप्रधान होते नेहरूजी यांनी रशियन दौरा केला आणि रशियामध्ये सोशलिस्टचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो की तिथली जी पद्धती आहे ती समाजवादी आहे. मग जेव्हा ते पंडित नेहरू रशियाचा दौरा करून आले त्यावेळेला त्यांच्या डोक्यावर सर्वाधिक इम्पॅक्ट जो झाला तो समाजवादी तत्वाचा. मग ते जेव्हा भारतात परत आले त्यावेळेस त्यांनी विचार केला होता की भारताची जी पद्धती आहे ती समाजवादी असायला का नको. समाजवादी मी आधीच सांगितलंय तुम्हाला, समाजवादी म्हणजे बहुसंख्य जी उत्पन्नाची साधनं असतात ती खाजगी नसून समाजवादी म्हणजे जनतेच्या मालकीची असतात. पण मुळातच आपल्याला समाजवादी हा जो आज शब्द आपण आपल्या प्रियांबलमध्ये बघतो तर तो अस्पष्ट होताना दिसतो, कारण 1991 मध्ये आपण LPG धोरणाचा स्वीकार केला. इथे थोडा इकॉनॉमिक्सचा टच आहे. LPG म्हणजे L मीन्स लिबरलायझेशन, P मीन्स प्रायव्हेटायझेशन अँड G मीन्स ग्लोबलायझेशन. तर समाजवादी तत्व याचा अर्थ होतो उत्पन्नाची बहुसंख्य साधनं ही गव्हर्नमेंटच्या मालकीची असते. पण मुळातच हे जे 1971चा आपण इयर बघतोय, तर 1971 मध्ये काय झालंय की हळूहळू आपली जी अर्थव्यवस्था आहे ही सुरुवातीला मिश्र अर्थव्यवस्था होती. मिश्र अर्थव्यवस्थेकडून आपण हळूहळू खाजगीकरणाकडे वळत चाललेलो आहे. कारण हळूहळू तुम्ही वाचत असाल करंट म्हणजे चालू घडामोडींमध्ये की रेल्वेचं खाजगीकरण होताना दिसतंय आपल्याला, बाकी उद्योगधंद्यांचं खाजगीकरण होताना दिसतंय, आणि पार्टनरशिप जी आहे खाजगीकरणाची गव्हर्नमेंट शेअरिंगमध्ये ती वाढत आहे, गव्हर्नमेंट शेअरिंग कमी होत आहे. म्हणजेच याचा अर्थ समाजवादी हे जे तत्व आहे ना कुठेतरी फिकं होताना दिसतंय. आणि समाजवाद लक्षात घ्या की समाजवादी हा जो तुम्हाला प्रियांबलमध्ये शब्द दिसतोय, तर मुळात समाजवाद हा शब्द पहा, समाजवाद हा शब्द आपल्या घटनेमध्ये सुरुवातीला नव्हता. मग आता हा आला कधी, तर ज्या वेळेला 1976 मध्ये ज्या वेळेला आपल्या देशाच्या पंतप्रधान कोण होत्या, इंदिरा गांधीजी. ह्या पंतप्रधान असताना 42 अमेंडमेंट झाली आणि 42 अमेंडमेंटनुसार ही 1976 मध्ये झाली. आणि 42 अमेंडमेंट हिला लक्षात ठेवा की मिनी कॉन्स्टिट्यूशन सुद्धा म्हणतात. या 42 अमेंडमेंटला हिला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात, कारण ही आहे मिनी कॉन्स्टिट्यूशन. कारण या मिनी कॉन्स्टिट्यूशनमध्ये ज्याप्रमाणे समाजवादी हा शब्द इन्व्हॉल्व करण्यात आला, बाकी बाबतीत सुद्धा ही घटना दुरुस्ती करण्यात आली. आणि आतापर्यंत झालेल्या घटना दुरुस्तींमध्ये सर्वाधिक ही मोठी घटना दुरुस्ती आहे 42 अमेंडमेंट्स, म्हणून हिला मिनी कॉन्स्टिट्यूशन सुद्धा म्हणतात. आणि या 42व्या घटना दुरुस्तीनुसार 1976 मध्ये जो समाजवादी हा शब्द दिसतोय तुम्हाला, हा आपल्या घटनेमध्ये टाकण्यात आला. आणि याच्या आधी आयोगाने प्रश्न विचारला आहे की आपली घटना म्हणजे 1976च्या आधी हा जो तुम्हाला मी सुरुवातीला शब्दांचा उल्लेख केला की जसं समजा सार्वभौम होतं, सार्वभौम हा होता, पण हा जो समाजवाद होता ही वॅकंट होती. समाजवाद 1976 मध्ये आला.
पण जर तुम्हाला असा प्रश्न विचारला आणि विचारून झालेला आयोगाचा प्रश्न की सुरुवाती जेव्हा भारतीय राज्यघटना मुळात बनवण्यात आली त्यावेळेला प्रिॲम्बल कसं होतं, दिसायला कसं होतं, ते दिसण्यात कसं होतं, तर लक्षात घ्या त्याच्यामध्ये सुरुवातीला सार्वभौम होतं, पण मात्र त्याच्यात समाजवाद हा शब्द नव्हता. समाजवाद हा 1976 मध्ये 42 अमेंडमेंटनुसार त्याला टाकण्यात आलं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण समाजवादावर बघितलं. समाजवादमध्ये 42व्या घटना दुरुस्ती 1976 नुसार त्याला समाविष्ट करण्यात आलं. घटनेत मार्गदर्शक तत्वांच्या स्वरूपात ते आहे समाजवाद. आपण जेव्हा डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल बघू तेव्हा समाजवादाची झलक आपल्याला त्यात दिसेल. तिसरी गोष्ट, घटनेत फक्त याचा उल्लेख प्रास्ताविकेतच आहे. आता तुम्ही म्हणाल की भारतीय राज्यघटनेच्या भाग नंबर 4 जो आहे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल त्याच्यामध्ये या तत्वांचा म्हणजे तुम्हाला याचं कुठेतरी अस्पष्ट स्वरूप तुम्हाला आढळेल, पण शब्दांचा उल्लेख मात्र घटनेत कुठेही समाजवाद प्रिॲम्बल शिवाय कुठेही आढळणार नाही. त्यानंतर लोकशाही समाजवादी प्रणाली आणि म्हणजे समाजवादाशी रिलेटेड आणि मिश्र अर्थव्यवस्था. आता समाजवादाला आपण थोडक्यात समजून घेतलं, त्याच्यानंतर आपण बघूयात धर्मनिरपेक्ष. आता धर्मनिरपेक्ष म्हणजे काय हे समजून घेऊ की धर्मनिरपेक्ष ज्याला सेक्युलर म्हणतात, की मुळात आपण बोलताना चुकीचं बोलतो की भारत हा हिंदूंचा राष्ट्र आहे. आता बहुसंख्य भारतामध्ये जवळपास 80 to 82% हिंदू रिलिजन आहे, पण मुळात भारत हा हिंदूंचा राष्ट्र आहे हे म्हणणं घटनेनुसार तरी चुकीचं आहे. कारण भारतीय राज्यघटनेमध्ये धर्मनिरपेक्षता हा जो एक प्रिॲम्बलमध्ये शब्द तुम्हाला दिसतो तर तो मुळात सुरुवातीला नव्हता. मी आधीच म्हटलं तुम्हाला की आपल्याला आयोगाने यावर प्रश्न विचारून झालेला आहे की ज्या पद्धतीनं समाजवाद हा शब्द पहा, समाजवाद आपण 42 अमेंडमेंटनुसार घेतला 1976 मध्ये, त्याच पद्धतीनं आपण धर्मनिरपेक्ष हा सुद्धा ज्याला इंग्लिशमध्ये सेक्युलरिझम म्हणतात किंवा सेक्युलर म्हणतात, तर तो आपण घेतलेला आहे आणि हा इंदिरा गांधीजींच्या काळामध्ये आपण घेतलेला आहे. पण आपण मुळात 42व्या घटना दुरुस्तीनुसार 1976 मध्ये समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे दोन शब्द प्रिॲम्बलमध्ये टाकले, पण याचा अर्थ असा होत नाही की भारतीय घटनाकारांनी समाजवाद किंवा धर्मनिरपेक्षतेची थोडी छबी घटनेमध्ये नव्हती. घटनेमध्ये अप्रत्यक्षरित्या धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद याचा उल्लेख आहे. म्हणजे शब्दांचा उल्लेख जरी नसला मात्र त्याचं अस्तित्व आहे हे आपल्याला घटना वाचल्यानंतर दिसेल. ठीक आहे. समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष हे दोन्ही शब्द 42 अमेंडमेंटनुसार आपल्या घटनेत आले हे आपण पाहिलं. आणि धर्मनिरपेक्षता म्हणजे काय तर प्रत्येकाला आपल्या धर्माचं धार्मिक स्वातंत्र्य आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारत हा कुठल्याही विशिष्ट धर्माचा देश नाही, तो सर्वांचा आहे. कुठल्याही विशिष्ट धर्माला भारताने किंवा भारतीय कॉन्स्टिट्यूशनने प्रायोरिटी दिलेली नाही आणि सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य जपण्याचा अधिकार आहे. तो आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये आपण जेव्हा भाग पाहूयात मुळात म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये 25 भाग जे आहेत आणि 12 परिशिष्ट आहेत, म्हणजे तेही बघू आपण. मुळात पहिल्यांदा 8 होती, मग 8ची ती 12 कशी झाली आणि भाग मुळात भारतीय राज्यघटनेत 22 होते तर ते 22चे 25 कसे झालेत हे पण बघूयात आपण. पण आपण जे पाहिलं आहे की 25 ते 28 हे जे तुम्हाला दिसतंय 25 ते 28 ही आर्टिकल म्हणजे कलम पण म्हणू शकता तुम्ही त्याला. ही जे 25 ते 28 आर्टिकल तुम्हाला दिसतंय हे भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये आपल्याला आढळेल. भाग 3 मध्ये ज्याला तुम्ही फंडामेंटल राईट म्हणता, फंडामेंटल म्हणजे मूलभूत हक्क ज्याला म्हणता, त्यात 25 ते 28 मध्ये आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि जेव्हा विस्तृतपणे आपण आर्टिकलचा अभ्यास करू तेव्हा 25 मध्ये काय, 26 मध्ये काय, 28, 27 मध्ये काय या सगळ्यांचा आपण विचार करू. आणि धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्मांना समान दर्जा, कुणीही वरिष्ठ नाही कुणीही कनिष्ठ नाही, इक्वालिटी सगळ्यांसाठी म्हणजे धर्मनिरपेक्षता.
त्यानंतर भारतीय राज्य धार्मिक नाही, अधर्मीही नाही आणि धर्मविरोधी सुद्धा नाही, म्हणजे सुद्धा धर्मनिरपेक्षता. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट बघूयात लोकशाही, ज्याला तुम्ही डेमोक्रेसी इंग्लिशमध्ये असं म्हणता. आता लोकशाही ला बघूयात आपण. लोकशाही म्हणजे काय, तर अब्राहम लिंकननी एक सुंदर व्याख्या लोकशाहीची केलेली आहे की लोकांनी लोकांसाठी लोकांच्या कल्याणाकरता राबवलेली शासन पद्धती म्हणजे लोकशाही, म्हणजेच डेमोक्रेसी. हे पहा, पहिल्या पॉइंटमध्येच तुम्हाला दिसते इथे की लोकांची सत्ता असलेली शासन पद्धती, कारण मुळात भारतामध्ये आपण लोकशाही तत्वप्रणालीचा स्वीकार केला म्हणून ती लोकांची सत्ता आहे. आणि मुळात प्रियांबलमध्ये सुरुवातीला बघतानाच आपण असं म्हटलं आहे की आम्ही भारताचे लोक. तर आम्ही भारताचे लोक म्हणजे ही राज्यघटना आपल्याला दिसतं की 7 मेंबर होते. मुळात हे 7 मेंबर दिसतात आपल्याला, पण ही घटना भारतीयांनीच भारतीयांसाठी बनवलेली आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणून प्रियांबलची सुरुवात आपल्याला अशी होताना दिसते की आम्ही भारताचे लोक, म्हणजेच ही सत्ता लोकांची आहे आणि लोकांनीच लोकांसाठी बनवलेली आहे, ती म्हणजे डेमोक्रेसी आहे. म्हणजेच अब्राहम लिंकनांची जी लोकशाहीची व्याख्या आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. त्यानंतर भारतात लोकशाही ही अप्रत्यक्ष आहे. आता अप्रत्यक्ष म्हणजे काय, तर भारताचं जेव्हा आपण PM निवडतो म्हणजे प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, तर पहा आपण प्राईम मिनिस्टर निवडत असताना सुरुवातीला मेंबर्स ऑफ पार्लमेंटला आपण निवडून देतो, म्हणजे खासदार लोकांना, आणि खासदार लोक निवडून देतात PMला. म्हणजे अप्रत्यक्षरित्या आपण देशाचा जो पंतप्रधान आहे तो जनतेतूनच निवडला जातो, फक्त अप्रत्यक्षरित्या. ठीक आहे, म्हणजे भारतातली लोकशाही अप्रत्यक्ष आहे. नंतर भारतामध्ये प्रातिनिधिक लोकशाही म्हणजेच तुम्ही खासदाराला निवडून देता आणि खासदार तुमचं प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये करतो, किंवा तुम्ही विधानसभेमध्ये राज्याच्या निवडणुका होतात ज्याला MLA म्हणतात, म्हणजे मेंबर्स ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. तर ते सुद्धा तुम्ही MLA किंवा खासदार ते तुमच्या जनतेचं प्रतिनिधित्व करत असतात, म्हणजे लोकशाहीचं. म्हणून आपल्या भारतात प्रातिनिधिक लोकशाही सुद्धा आहे. आणि हे पहा सांसदीय लोकशाही, तर मुळात आपल्या सांसदीय लोकशाहीमध्ये जसे आपण पाहिलं की संसदच मुळात 3 भागांनी बनलेली असते. एक आपण लोकशाही मानतो, दुसरी आपण एक लोकसभा आणि दुसरी राज्यसभा. आणि लोकसभा राज्यसभा या दोघां मिळूनच संसद बनत नाही, तर त्यात एक महत्त्वाचा घटक जो असतो त्याला आपण राष्ट्रपती म्हणतो. कारण लोकसभा राज्यसभेत बिल पास झाल्यानंतरही राष्ट्रपतीची जोपर्यंत त्यावर साईन होणार नाही तोपर्यंत त्या बिलाचं रूपांतरण कायद्यात होणार नाही. ठीक आहे, ही संसदीय लोकशाही. आणि आपल्याकडे सार्वभौम प्रौढ मतदान पद्धती हा पण एक घटक महत्त्वाचा आहे. कारण असं आहे की भारत हा एकमेव देश जगाच्या पाठीवर की 1952 मध्ये भारतात सर्वप्रथम ॲट अ टाइम लेडीज आणि जेंट्स या दोघांनाही मतदानाचा अधिकार मिळाला. हा भारत एकमेव जगाच्या पाठीवरचा देश आहे. इव्हन ब्रिटन आणि अमेरिका ज्याला प्रगत राष्ट्र म्हणतो तिथे सुद्धा लेडीजला मतदान मिळवण्यासाठी म्हणजे क्रांती करावी लागली. त्यानंतर क्रमाक्रमाने तिथे लेडीजला तो अधिकार मिळाला. पण मुळात भारतामध्ये तो अधिकार आपल्याला ॲट अ टाइम लेडीज आणि जेंट्स सारखा मिळाला. त्यामुळे भारतात सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धती आहे, म्हणजे आपल्याला वयाच्या 18व्या वर्षी मतदान करण्याचा अधिकार मिळतो, जो की सुरुवातीला 21 वर्षाचा होता. त्याच्यानंतर त्याच्यासाठी अमेंडमेंट करण्यात आली राजीव गांधीजींच्या काळात, ते पण बघू आपण. आणि आपला मतदानाचा अधिकार 21 वरून 18 वर्ष मिळाला. ही आहे आपली लोकशाही. त्यानंतर नेक्स्ट बघू गणराज्य म्हणजे काय, ज्याला इंग्लिशमध्ये रिपब्लिक असं म्हणतात. आता गणराज्य म्हणजे गणराज्याचा असा अर्थ होतो की ज्या देशामध्ये तिथला जो राजा आहे, आता भारतामध्ये तर लोकशाही पद्धत आहे त्यामुळे भारतात लोकशाही आहे, त्यामुळे राजेशाहीचा प्रश्नच उरत नाही.
पण भारताचा एकंदरीत राजा म्हटलं तर कोण? प्रथम नागरिक राष्ट्रपती. ठीक आहे, प्रथम नागरिक भारताचा राष्ट्रपती. मग आता ज्या देशाचा राष्ट्रपती, आपल्या भारताचे राष्ट्रपती अप्रत्यक्षरित्या जनतेकडून निवडले जातात. कारण अप्रत्यक्षरित्या म्हणजे काय, तर आपण खासदार लोकांना निवडून देतो, म्हणजे ज्याला MPs म्हणतात. नंतर विधानसभेत आपण MLAs निवडून देतो. ठीक आहे, हे दोनही MA आणि MP आणि MLA म्हणजे मेंबर्स ऑफ पार्लमेंट आणि मेंबर्स ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हे राष्ट्रपतींना निवडून देतात. म्हणजेच काय, तर अप्रत्यक्षरित्या जनता राष्ट्रपतीला निवडून देते, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे गणराज्य याचा अर्थ होतो की ज्या राष्ट्रामध्ये तिथला राष्ट्रपती हा जनते थ्रू प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या निवडला जातो, त्याला गणराज्य म्हणजेच रिपब्लिक असं म्हणतात. ठीक आहे. आणि राजेशाहीमध्ये राजा किंवा राणी हे वंशम परंपरागत पद असतो, जे हा प्रकार जो आहे आपल्याला हा ब्रिटनमध्ये बघायला मिळतो. मुळात तिथे राजा आणि राणी हे पद वंशम परंपरेने मिळतं. मुळातच घराणेशाही इथे पाहायला मिळते राजेशाहीमध्ये, आणि हे निवडून देण्याचा अधिकार जनतेला नसतो. त्यामुळे गणराज्य पद्धतीमध्ये सुद्धा लोकशाही शासन पद्धती आणि राजेशाही असे दोन प्रकार पडतात. लोकशाहीमध्ये अप्रत्यक्षरित्या तिथला राजा म्हणजेच राष्ट्रपती निवडून दिला जातो, आणि राजेशाही जिथे राजसत्ताक असतो म्हणजे राजेशाही गणराज्य, तर त्यामध्ये तो वंशम परंपरागत निवडला जातो. उदाहरणार्थ जसं ब्रिटन राष्ट्र आहे. आणि गणराज्यात राष्ट्रप्रमुख हा लोकांद्वारे निवडून दिला जातो, तो प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्ष, आणि तोही 5 वर्षासाठी निवडून दिला जातो. मग कुठल्या कुठल्या कारणांनी त्याचं 5 वर्ष कंप्लीट होण्याच्या आधी काढला जातो हे आपण ज्यावेळेस राष्ट्रपती प्रकरण बघूयात त्याला डीपमध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करू. नेक्स्ट बघू की आता आपण हे बघितलं, हे बघण्याच्या आधी सुरुवातीला एक लक्षात घ्या की आपण जे हे मालिका बघितली गणराज्याची, तर फक्त शब्दांचं जे मी तुम्हाला सांगितलं आहे की तेवढं लक्षात ठेवायचं की जर प्रश्न विचारला तुम्हाला 1976च्या आधी प्रियांबलची कंडिशन कशी होती, तर सार्वभौम होतं, समाजवादी नव्हतं. सार्वभौम म्हणजे समाजवादी, लोकशाही, गणराज्य या शब्दांचा क्रम फक्त तुम्ही लक्षात ठेवायचा, केव्हा होता आणि तो केव्हा टाकण्यात आला. आणि आता जर पद्धती विचारली तर आता कशा कशा पद्धतीचा शब्दक्रम आहे, कारण या शब्दक्रमांवर मुळात आतापर्यंत प्रश्न विचारले गेलेले आहे. प्रीला सुद्धा PSI STSO आणि राज्यसेवा प्री मेन्सला सुद्धा या प्रियांबलवर प्रश्न असल्याचे तुम्हाला दिसतील. त्यानंतर आपल्याला न्याय या तत्वावर बघायचं आहे की जस्टिस मीन्स काय. तर पहा, न्यायाची स्वरूपे ही सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. आपण सुरुवातीलाच प्रियांबल मध्ये बघितलं की आम्ही आमच्या भारतीय जनतेसाठी एक कॉन्स्टिट्यूशन तयार केलं, त्याची प्रियांबल तयार केली, तर आम्ही आमच्या जनतेला कुठल्या पद्धतीचा न्याय देऊ, तर तो सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्वरूपाचा न्याय देऊ. ठीक आहे. आणि त्यासाठी तुम्हाला माहिती आहे की रशियन क्रांती झाली त्याच्या आधी आणि फ्रेंच राज्यक्रांती झाली का, तर त्या ठिकाणी इक्वालिटी प्रस्थापित झाली, त्या वेळेला तिथे क्रांतीची सुरुवात झाली. म्हणून आपल्याला फ्रेंच राज्यक्रांती पाहायला मिळते, कारण फ्रेंच राज्यक्रांतीवरूनच आपण आपल्या प्रियांबलमध्ये काही प्रिन्सिपल घेतल्याचं दिसते. ठीक आहे. त्यानंतर आपण त्याच्यात पहिला जो शब्द आहे तर तो बघूयात आपण. सामाजिक ज्याला म्हणतात, तर सामाजिक म्हणजे काय, तर धर्म, जात, वंश, वर्ण, लिंग यासारख्या भेदभावांविना सर्व नागरिकांना समान वागणूक, वर्तणूक देणे. आता मुळात सामाजिक हा शब्द आपल्या प्रियांबलमध्ये आहे, पण आणि घटनेमध्ये सुद्धा आहे की मुळात भारतामध्ये धर्म, जात, वंश, वर्ण, लिंग यावरून कुठेही भेदाभेद केला जाणार नाही. आणि याची छबी जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण भारतीय राज्यघटनेचा भाग नंबर 3 जो आहे, भाग नंबर 3, त्यामध्ये तुम्ही आर्टिकल 14, आर्टिकल 15, आर्टिकल 16, 17 तुम्हाला माहिती आहे. 17 म्हणजे अनटचॅबिलिटी, भारतातली म्हणजे
फिनिश घटनेमध्ये फिनिश झाली, पण ॲक्च्युअल म्हणजे प्रॅक्टिकलरित्या ही फिनिश आज पण म्हणजे 100% ही झालेली दिसत नाही. नंतर जात, धर्म, तर या गोष्टींना भारतात मुळात सामाजिक म्हणजे काय, तर या सगळ्यांना इक्वालिटी दाखवायची. मग धर्म, जात, वंश, वर्ण, लिंग यावरून भेदाभेद करायचा नाही, असा त्याचा अर्थ होतो. हे आपल्याला म्हणजे भाग नंबर 3 मध्ये आर्टिकल 14, 15, 16, 17 मध्ये पाहायला दिसेल. त्यानंतर आर्थिक न्याय कसा करायचा, तर उत्पन्न आणि संपत्तीची विषमता नष्ट करण्याचा प्रयत्न करायचा. पण ही जी आर्थिक न्याय आहे, हा आर्थिक न्याय आपल्याला कुठं देण्याचा प्रयत्न केला घटनेत, तर 4 भाग जो आहे आपला, त्या 4 भागामध्ये हा देण्याचा प्रयत्न केला. आणि राजकीय न्याय कुठला, तर सर्वांना समान राजकीय हक्क, सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धती आणि राजकीय संधीची समानता. कारण हे आहे, म्हणूनच आपल्याला दिसतं की 1952 मध्ये जेव्हा भारतात सुरुवातीला सार्वत्रिक निवडणुका झाल्या, तेव्हा इतर देशांमध्ये लिंगाचा भेद केला गेला होता. तुम्हाला दिसते की अमेरिकेमध्ये सुद्धा लेडीज आणि जेंट्स यांना ॲट अ टाइम मतदानाचा अधिकार नाही मिळाला. पण भारतामध्ये जसं म्हटलंय की लिंगावर आधारित कुठलाही भेदाभेद केला जाणार नाही, म्हणून आपल्याला दिसते की 1952च्या निवडणुकांमध्ये मुळात सार्वत्रिक मतदानाचा अधिकार दिला गेला. ठीक आहे. आणि राजकीय हक्क आहेत, कारण भारतीय सिटीजन असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला निवडणुकीत पार्टिसिपेट होता येतं, मतदान करता येतं. म्हणजे अर्थातच त्याला वयाची अट असणार. वयाची अट 18 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला मतदान करता येतं आणि साधारणतः वयाची 21 कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला म्हणजे उभं सुद्धा राहता येतं. ही राजकीय संधीची समानता भारतीय नागरिकांना आपल्या प्रिॲम्बल थ्रू म्हणजेच भारतीय राज्यघटने थ्रू राज्यघटनाकारांनी देण्याचा प्रयत्न केला. नेक्स्ट बघूयात आपण की स्वातंत्र्य, ज्याला इंग्लिशमध्ये लिबर्टी म्हणतात. आणि सुरुवातीच्या भागात आपण पाहिलंय की भारतीय राज्यघटनेच्या 25 ते 28चा उल्लेख आर्टिकलमध्ये आपण केला. की आपण याच्या आधीही म्हटलं की जेव्हा आपण भारतीय राज्यघटनेचे फंडामेंटल राईट्स बघू, तर फंडामेंटल राईट्सच्या भाग नंबर 3 मध्ये आपल्याला हे स्वातंत्र्य, समता हे बघायला मिळतील. तर स्वातंत्र्य म्हणजे काय, तर व्यक्तीच्या कृतीवर बंधनं नसणं. पण स्वातंत्र्य याचा अर्थ स्वैराचार पण नसतो. कारण स्वातंत्र्य दिलं तुम्हाला म्हणजे फंडामेंटल राईट्स दिले, सोबत तुम्हाला ड्युटीज पण दिलेत. भारतीय राज्यघटनेने जसा राईट्स दिले तसे ड्युटी सुद्धा दिलेत. नंतर स्वातंत्र्याचा अर्थ होतो की विचार अभिव्यक्ती. तुम्हाला स्वातंत्र्य कुठल्या कुठल्या पद्धतीचं पाहिजे पहा, याच्यावर आयोगाने याच्या आधी प्रश्न विचारला आहे. हे वर जे तुम्हाला दिसतं की विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना या शब्दांचा क्रम लक्षात ठेवायचा किंवा याचा कोड बनवायचा. कारण आयोगाने याच्यावर प्रश्न विचारला. कुठला तरी कोड बनवा तुम्ही. विचार नंतर अभिव्यक्ती येतं, विचाराची अभिव्यक्ती असं काहीतरी लक्षात ठेवा. विश्वास, श्रद्धा आणि उपासना आयोगाने क्रमाने शब्द विचारले आहेत, त्यामुळे या लक्षात ठेवायचं. पहिला विचार येतो, दुसरा अभिव्यक्ती येतं, तिसरा विश्वास येतो, चौथा श्रद्धा आणि पाचवा उपासना. या सगळ्यांचं स्वातंत्र्य म्हणजेच काय, तुम्हाला तुमचा विचार प्रगट करण्याचं स्वातंत्र्य आहे. विचार अभिव्यक्त, तुमचे काय विचार आहेत हे तुम्ही अभिव्यक्त करू शकता. तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्य जपण्याचा अधिकार आहे. तुम्हाला त्या संदर्भात श्रद्धा ठेवण्याचाही आणि त्याची उपासना करण्याचं स्वातंत्र्य आहे. तर स्वातंत्र्य हे एक स्वातंत्र्याचा अर्थ हा व्हायला नको की स्वातंत्र्य म्हणजे इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणे. स्वातंत्र्य म्हणजे अमर्यादित नसून त्यावर काही बंधन सुद्धा आहेत आणि त्या बंधनांचा सुद्धा आपण पुढं भारतीय राज्यघटनेत अभ्यास करू. नंतर पहा, समानता ज्याला इक्वालिटी म्हणतात आणि बंधुता ज्याला फ्रॅटर्निटी असं सुद्धा म्हणतात. समानता म्हणजे इक्वालिटी, ते पण भारतीय राज्यघटनेच्या आपल्याला भारतीय राज्यघटनेचा जो भाग 3 आहे त्या 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल की समानता पहा 3 पद्धतीची. एक नागरिक समानता आहे जी आर्टिकल 14 आणि 18 मध्ये पाहायला भेटते. आपल्याला 14 आणि 18 मध्ये पाहायला मिळतं. नंतर आहे 2 नंबरची, ज्याला आपण राजकीय समानता म्हणू, म्हणजे ते आर्टिकल
325 आणि 326 मध्ये आहे. याचा सुद्धा आपण विचार करू. आणि तिसरी जी समानता इक्वालिटी आहे ती आहे आर्थिक समानता. आता आर्थिक समानता तर ही आर्टिकल 39 मध्ये दिली आहे. आता 39 जो आहे तुमचा हा येईल आपला CPAP मध्ये, म्हणजेच डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल मध्ये, कारण 1 ते 4 पर्यंत आपली भाग नंबर 1 मध्ये बसतो, म्हणजे आर्टिकल 5 ते 11 भाग नंबर 2 ज्याला सिटिझनशिप म्हणतात. त्याच्यानंतर 12 ते 35 ही जे आर्टिकल आहेत आपण याला विस्तृतपणे बघूया ज्या वेळेला आपण फंडामेंटल राईट्सचा विचार करू. हे भाग नंबर 3 मध्ये आहेत. पहा, भाग नंबर 3 मध्ये आहेत. आणि 36 ते 51 हे आर्टिकल आपल्या भाग नंबर 4 मध्ये आहेत. भाग नंबर 4 मध्ये आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर 51A जे आहे ते मुळात भारतीय राज्यघटनेत नव्हतं, हे आपल्याला माहिती आहे. ते आपण अमेंडमेंट करून इन्व्हॉल्व केलेलं आहे, ज्याला 42 अमेंडमेंट झाले. ठीक, या सगळ्यांचा विचार आपण करू. ठीक आहे. आपण समानता आणि बंधुता या संदर्भात बघितलं. सरनाम्यात आता दुरुस्ती करता येते का, मुळात हा प्रश्न आहे की सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे असं आता म्हटलं गेलेलं आहे, पण आहे किंवा नाही यासाठी सुद्धा खटले गाजलेत. सुरुवातीला 1973चा जो खटला आहे केशवानंद भारती खटला, यांनी सर्वात प्रथम हे मान्य केलं की भारतीय राज्यघटनेमध्ये सरनामा हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे. कारण या सरनाम्यात आता दुरुस्ती केव्हा झाली, म्हणजे करता येते का, तर भारतीय राज्यघटनामध्ये आर्टिकल 368 ज्याचा घटना दुरुस्तीसाठी या आर्टिकलचा वापर केला जातो, 368चा, तर सरनाम्यात दुरुस्ती करता येते असं आढळून आलं. त्याच्यानंतर आतापर्यंत फक्त एकदाच सरनाम्यात दुरुस्ती करण्यात आली, आणि ते तुम्हाला माहिती आहे, याच्या आधी आपण घेतलेलं आहे की हा धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे दोन शब्द आपण 42 अमेंडमेंटनुसार टाकले होते. म्हणजे इंदिरा गांधीजींच्या काळात आपण सुरुवातीला पाहिलं 42 अमेंडमेंट झाली आणि 1976 मध्ये हे दोन शब्द इन्व्हॉल्व करण्यात आले, म्हणजेच सरनाम्यामध्ये घटना दुरुस्ती करण्यात आली. म्हणजे एकंदरीत सरनामा हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे. दुसरी गोष्ट, सरनामा भारतीय राज्यघटनेचा भाग असल्यामुळे त्यात आपल्याला दुरुस्ती सुद्धा करता येते. ठीक आहे. तर आता आपण बघूयात की या प्रिॲम्बल संदर्भात सुद्धा जी भारतीय राज्यघटना, त्यामधले आपल्याला के एम मुन्शी दिसतात, भारतीय राज्यघटनेमधले मेंबर आहेत ते, आणि भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करणारे जे तज्ज्ञ लोक होते त्यामध्ये त्यांनी प्रिॲम्बल संदर्भात वेगवेगळे विधानं म्हटल्याचे दिसतात. आणि या भारतीय आपल्याला आयोगाने यावर सुद्धा प्रश्न विचारले आहेत, की जसं त्याच्यात पहिला व्यक्ती बघू आपण की पंडित ठाकूरदास. तर पंडित ठाकूरदास यांनी भारतीय राज्यघटनेमध्ये प्रिॲम्बलला आत्मा म्हटलेला आहे भारतीय राज्यघटनेचा, आणि तो भारतीय राज्यघटनेचा मूल्यवान भाग आहे असं सुद्धा म्हटलं. शिवाय आपली प्रिॲम्बल हा भारतीय राज्यघटनेचा गुरुकिल्ली आहे, आणि भारतीय राज्यघटनेच्या प्रिॲम्बलला त्यांनी रत्न अशी उपमा दिलेली आहे. नंतर के एम मुन्शी जे भारतीय राज्यघटनेचे आपल्या ड्राफ्टिंग कमिटीचे, भारतीय राज्यघटना ज्यांच्या थ्रू बनवल्या गेली ती ड्राफ्टिंग कमिटी ज्याला तुम्ही मसुदा समिती म्हणता, त्या मसुदा समितीचे ते मेंबर होते के एम मुन्शी. के एम मुन्शींनी प्रिॲम्बलला, भारतीय प्रिॲम्बल म्हणजे सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची ती एक कुंडली आहे असं त्यांनी म्हटलंय. तर अर्नेस्ट बार्कर या व्यक्तींनी राज्यघटनेतील हे मुख्य तत्व आहे असं प्रिॲम्बलची त्यांनी स्तुती केली. आणि नानी पालखीवाला, त्यावेळचे प्रसिद्ध ॲडव्होकेट हे नानी पालखीवाला, यांनी प्रिॲम्बलला राज्यघटनेचं ओळखपत्र अशी, म्हणजे त्यांनी प्रिॲम्बलची स्तुती केलेली असल्याचं आपल्याला दिसते. आता आजपर्यंत आपण हे बघूयात थोडक्यात की आपण प्रिॲम्बलचा अभ्यास केला, प्रत्येक शब्दांचा अर्थ बघितला. आता आयोगाने कशा पद्धतीने यावर प्रश्न विचारले आहेत आपण
हे बघूयात. तर पहिला प्रश्न पहा, पुढीलपैकी कोणता शब्द भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत लिहिलेला नाही? पहा, मी सुरुवातीलाच म्हटलं तुम्हाला की आयोगा थ्रू यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. आणि पुढीलपैकी कोणता शब्द आहे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये लिहिलेला नाहीये? म्हणजे असं जसं म्हटलं आपण की 1976 मध्ये 42 अमेंडमेंटनुसार याला घेतलाय. पण कंडिशन विचारली आहे त्यांनी की मुळात भारतीय राज्यघटना बनवण्यात आली होती ना, तेव्हा काय नव्हतं, म्हणजे काय कंडिशन होती? तर पहा, त्याच्यात आपल्याला दिसतं की सार्वभौम जो शब्द आहे, म्हणजे सार्वभौम होता. सुरुवातीलाच म्हटलं आपण की पहिली जी प्रायोरिटी आहे ती सार्वभौम या शब्दाला दिलेली आहे. हा सार्वभौम, ठीक आहे, हा होता आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये. समाजवाद होता काय? नव्हता. कारण समाजवाद म्हणजे सोशलिस्ट हा जो शब्द आहे हा आपण 1976 मध्ये 42 अमेंडमेंटनुसार त्यात टाकण्यात आला. कारण पाहिलं आपण की भारतीय जी प्रियांबल आहे तो भारतीय राज्यघटनेचा भाग आहे आणि भाग असल्यामुळे त्यात आपण दुरुस्ती म्हणजे अमेंडमेंट करू शकतो. हे पाहिलं, अमेंडमेंट करू शकतो. म्हणूनच हे पण लक्षात ठेवा की आजपर्यंत प्रियांबलमध्ये फक्त एकच घटना दुरुस्ती झाली, ती म्हणजे 1976 मध्ये झालेली 42 अमेंडमेंट. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये प्रियांबलमध्ये फक्त एकच घटना दुरुस्ती झालेली आहे. म्हणून आपण म्हटलंय की याच्यात सार्वभौम शब्द होता, समाजवाद नव्हता. हे त्याचं उत्तर आहे की समाजवाद नव्हता. आणि लोकशाही तर होतीच, भारतीय हा शब्दाचा प्रश्नच येत नाही. हा कन्फ्युजनसाठी टाकलेला आहे तुम्हाला, कारण भारतीय मुळात भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीलाच म्हटलंय की आम्ही भारतीय लोक, तो शब्द आहेच. तुम्हाला समाजवाद हा ही तत्व नव्हतं भारतीय राज्यघटनेत, हे इंदिरा गांधींनी 1976 मध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघू आपण. आता नेक्स्ट प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? पहा, पहिलं विधान आहे की भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची जी तारीख आहे, मी तुम्हाला तारीख मेन्शन केली वाचताना की ही लक्षात ठेवायची म्हणून, 26 नोव्हेंबर 1949. ठीक आहे, पहिलं स्टेटमेंट. दुसरं बघूयात, बी स्टेटमेंट, की 42व्या घटना दुरुस्तीने धर्मनिरपेक्ष शब्द जोडला. तिसरं स्टेटमेंट आहे 42 म्हणजे 42 अमेंडमेंट म्हणजे 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये झाली. हा लक्ष म्हणजे तारखांवर सुद्धा लक्ष असू द्यात, कारण ही अमेंडमेंट आधीच म्हटलं मी मिनी कॉन्स्टिट्यूशन ज्याला म्हणतात, ही 1946 मध्ये झालेली आहे. इंदिरा गांधी त्यावेळेला भारताच्या पंतप्रधान होत्या. आणि चौथं स्टेटमेंट आहे की भारतीय घटनेतील रशियन क्रांतीपासून आपण सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय घेतला आहे. ठीक आहे, हे आपण पाहिलंय. तर पहिलं पहा, पहिलं स्टेटमेंट म्हणजे आपण म्हटलं की भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख ही 26 नोव्हेंबर 1949 आहे. तर पहा, भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी मुळात 26 नोव्हेंबर 1949ला इम्प्लिमेंटेशन झालेलं नाहीये, तर ती आहे 1950ला. ठीक आहे, ज्याला आपण प्रजासत्ताक दिन म्हणतो, तो आहे 26 जानेवारी 1950. त्या दिवशी अंमलबजावणीला सुरुवात झाली. आणि दुसरं स्टेट म्हणजे याचा अर्थ, दुसरं स्टेटमेंट पहा, 42व्या घटना दुरुस्तीने धर्मनिरपेक्ष शब्द जोडला गेला. बरोबर, धर्मनिरपेक्षता मुळात घटनेत नव्हता आपल्या, मग त्यानुसार आपण दोन शब्द जोडलेत, एक आपण समाजवाद आणि दुसरा धर्मनिरपेक्ष जोडला गेला. तर त्यामुळे धर्मनिरपेक्ष हा 42 अमेंडमेंटनुसार जोडला गेला. हे पण सेंटेन्स बरोबर आहे. नंतर तिसरं पहा, तिसरं स्टेटमेंट, 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये झाली. बरोबर, ते पण बरोबर आहे. आणि 4 आहे की भारतीय घटनेतील रशियन क्रांतीपासून आपण सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय घेतला. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे कुठलं विधान सत्य नाही, तर ऑप्शन नंबर 1 म्हणजे अ ज्याला म्हणतात ते, भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 ही चुकीची आहे. कारण ही तर लागू होण्याची तारीख आहे, त्याची अंमलबजावणी खरी झाली ती 26 जानेवारी 1950ला.
26 जानेवारी 1950. ठीक आहे. तिसरा प्रश्न पहा की भारतीय संविधानाची प्रस्तावना म्हणजे प्रिॲम्बल राज्यघटनेची ओळखपत्र आहे असे खालीलपैकी कोणी म्हटलेलं आहे? भारतीय संविधानाची प्रस्तावना ही राज्यघटनेची ओळख पत्र आहे असं खालीलपैकी कुणी म्हटलेलं आहे? पहा, नानी पालखीवाला, पहिला ऑप्शन आहे नानी पालखीवाला, दुसरा आहे पंडित जवाहरलाल नेहरू. आता आपण जेवढे स्टेटमेंट बघितले त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंचं नाव नव्हतं, ते बघितलं आपण. तिसरा आहे डॉक्टर B.R. आंबेडकर, जे आपल्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. मसुदा समिती, ज्याला तुम्ही ड्राफ्ट ती केली गेली होती, तिला ड्राफ्टिंग कमिटी म्हणतात. त्या ड्राफ्टिंग कमिटीचे ती अध्यक्ष होते. आणि त्याच्यानंतरचा प्रश्न आहे म्हणजे ऑप्शन आहे KM मुन्शींनी म्हटलं होतं का? हे 4 ऑप्शन तुमच्या समोर आहे. तर पहा, आपले 2 ऑप्शन आधी कटले कारण जवाहरलाल नेहरूंनी ते म्हटलेलंच नाही. ठीक आहे, म्हणजे हा ऑप्शन आपल्या समोर कटला. त्याच्यानंतर B.R. आंबेडकरांनी प्रस्तावनेसंदर्भात उल्लेख केलेला आहे, पण हे सेंटेन्स त्यांचं नाही. राज्यघटनेचे ओळखपत्र हे मुळात पहा, आता बघा, आपण हा जो प्रश्न पाहिला आहे तर या प्रश्नाचं उत्तर ना तुम्हाला द्यायचं आहे, कारण याचा सगळा आपण आतापर्यंत अभ्यास केला आहे. तर तुमच्यासाठी हा प्रश्न आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आता हे मेन्शन करायचं आहे की राज्यघटनेचे ओळखपत्र हा जो उल्लेख आहे प्रिॲम्बल संदर्भात केलेला, तो ऑलरेडी मी 2 ऑप्शन काढलेले म्हणजे बाद केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला दोघांमध्ये स्पर्धा करायची आहे. तर तुम्हीच याचं उत्तर सांगायला पाहिजे की नेमकं काय आहे. आता आपण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आणि मला तरी वाटतं आता तुम्ही याचा डिटेलमध्ये अभ्यास करायला पाहिजे, कारण हा टॉपिक भारतीय राज्यघटनेच्या दृष्टिकोनातनं अतिशय महत्त्वाचा आहे.